तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा। पिछले दिनों जंतर मंतर पर कुछ जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। देशातील तरुण जेव्हा आपल्या हक्कासाठी स्वतःच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना ज्ञान कोणी द्यावं? ज्यांनी आयुष्यात स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिली आहे त्यांनी, की ज्यांनी संकटांच्या वेळी महिलांचे कपडे घालून पळ काढला होता त्यांनी? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। नीट पेपर फुटीच्या विरोधात जेव्हा देशभरातील तरुण जेनझी पिढी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होती तेव्हा अचानक आपले योग गुरु रामदेव बाबा मध्यभागी आले आणि त्यांनी असं काही विधान केलं ज्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली। पण प्रश्न हा आहे की दुसऱ्याला संस्कृती शिकवणाऱ्या रामदेव बाबांचा स्वतःचा इतिहास काय सांगतो? चला आज या सगळ्याचा हिशोब करूया। तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहता राजश्री अनफिल्टर्ड। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जिथे एका बाजूला आपल्या देशाचं भविष्य म्हणजे जेनझी तरुण आहेत, तर दुसऱ्या बाजूला बिझनेस आणि योगाचा अनोखा मेळ आहे, म्हणजे की रामदेव बाबा। नुकतीच एक मोठी घटना घडली। नीट पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडलं होतं। रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरलं गेलं। या विरोधात कॉकरोच जनता पार्टी, सीजेपी आणि इतर अनेक विद्यार्थी संघटनांच्या तरुणांनी दिल्लीतील जंतर मंतरवर महिनाभर जोरदार आंदोलन केलं। 35 दिवस हे तरुण रस्त्यावर ठाण मांडून बसले होते। अखेर 35 दिवसांच्या या संघर्षानंतर आंदोलनाला यश आलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली। तरुण जिंकले, न्याय मिळाला। पण या सगळ्यात अचानक एका व्यक्तीची एंट्री होते ज्यांचा या आंदोलनाशी आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाशी दूर दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता। ते म्हणजे बाबा रामदेव। रामदेव बाबा अचानक कॅमेरा समोर आले आणि त्यांनी जेनझी तरुणांवर निशाणा साधला। बाबा म्हणाले, या जेनझीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली आहे। शिवीगाळ करणं ही आपली संस्कृती नाही। आई वडील गुरु आणि ज्येष्ठांचा आदर करणं ही आपली परंपरा आहे। इतक्यावरच बाबा थांबले नाहीत। ते पुढे म्हणाले, देश हा रस्त्यावर उतरून चालत नाही तर संसद आणि संविधानाच्या आधारावर चालतो। देशाचा शिक्षण मंत्री कोण असावा हे रस्ता ठरवत नाही तर संसद आणि पंतप्रधान ठरवतात। वा बाबाजी वा, काय सुंदर ज्ञान दिलंय। म्हणजे आता मला बाबांना एक साधा प्रश्न विचारावा असं वाटतं, बाबाजी जेव्हा विद्यार्थी पेपर फुटीमुळे आत्महत्या करत होते, जेव्हा भ्रष्टाचाराचे थरावर थर साचले होते, तेव्हा तुमची ही संस्कृती आणि परंपरा कुठे झोपली होती? कोणत्या कोपऱ्यात होती ती? लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर गप्प बसायचं आणि जेव्हा हे तरुण रस्त्यावर न्यायासाठी ओरडतात तेव्हा त्यांना संस्कृती शिकवायची का? वा, याला म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटे। पण खरी गंमत तर इथे संपत नाही। रामदेव बाबांना वाटलं असेल की आपण हे बोललो आणि तरुण गप्प बसतील, पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की हा जेनझी काळ आहे। इथे प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर मिळतं। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बाबांच्या या विधानाचा असा काही समाचार घेतला की बाबांना काय बोलावं ते सुचलं नसेल। दिपके यांनी अत्यंत कडक शब्दात सांगितलं, पेपर फुटीमुळे देशाची खरी बदनामी झालीये, त्या विरोधात आंदोलन केल्यामुळे नाही। आणि जर आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधींचे फोटो बाळगणं, जय भीमच्या घोषणा देणं तुम्हाला बदनामी वाटत असेल तर आम्ही ही बदनामी वारंवार करत राहू। आणि यानंतर दिपके यांनी बाबांना असा टोला लगावला जो थेट त्यांच्या पोटात दुखावणारा होता। दिपके म्हणाले, ज्या पतंजलीच्या उत्पादनांवरून सुप्रीम कोर्टाने फसवणुकीचा ठपका ठेवलाय त्यावर रामदेव बाबांनी लक्ष केंद्रित करावं, अन्यथा ती कंपनी बंद पडेल। संस्कृती आणि लोकशाही कशी सांभाळायची हे जेनझीला चांगलंच ठाऊक आहे। विचार करा, ज्यांच्या उत्पादनांवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले, ज्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून कोर्टात माफी मागावी लागली, ते बाबा आज देशातील तरुणांना नैतिकतेचे धडे देत आहेत। कंगना आंटी जशी करत होती तसं। किती हा विरोधाभास। पण थांबा, या कथेत अजून एक असा ट्विस्ट आहे ज्याने रामदेव बाबांचा भूतकाळच सर्वांसमोर उघडा पाडला। बाबा जेव्हा म्हणाले की देश रस्त्यावर उतरून चालत नाही, तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत मैदानात उतरले।
संजय राऊतांनी बाबा रामदेव यांना थेट 2011च्या त्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का 2011 साल, जेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात रामलीला मैदानावर आंदोलन सुरू केलं होतं. तेव्हा याच रामदेव बाबा यांनी तिथे स्वतःचं मोठं आंदोलन उभारलं होतं. मग तेव्हा बाबांना रस्त्यावर उतरून देत चालत नाही हे आठवलं नाही का? आणि संजय राऊतांनी सर्वात मोठा बॉम्ब फोडला. त्यांनी आठवण करून दिली की 2011 मध्ये जेव्हा पोलिसांनी आंदोलनस्थळी कारवाई केली तेव्हा हेच रामदेव बाबा आंदोलकांना सोडून महिलांचे कपडे म्हणजे सलवार कमीज घालून पळून गेले होते. हो, संजय राऊतांनी थेट सवाल विचारला, आंदोलन स्थळांवरून महिलांचे कपडे घालून कोण पळालं होतं? हा कोणाचा अपमान होता? तुम्ही जेव्हा आंदोलनाला बसलात तेव्हा भारताचा अपमान नाही झाला का? आता जरा शांतपणे विचार करा. एक व्यक्ती जो स्वतः अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरला होता किंवा तसा दिखावा करत होता, जो स्वतः पोलिसांच्या भीतीने वेश बदलून पळाला होता, तीच व्यक्ती आज जेव्हा देशातील तरुण आपल्या हक्कांसाठी शांततेने आंदोलन करतात तेव्हा त्यांना असंस्कृत म्हणतो. संजय राऊतांनी अगदी खरं म्हटलं. बाबा रामदेव हे मूळचे योगाचार्यानंतर पण एक चतुर व्यावसायिक आदी आहेत. पैसा, सत्ता कोणाची असो, आपला व्यवसाय कसा चालेल याकडे यांचा डोळा असतो, कानाडोळा असतो. जेव्हा काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता दिसेल तेव्हा हेच बाबा राहुल गांधींचं स्वागत करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. तरुणांनो, जेव्हा देशामध्ये पेपर फुटतात, परीक्षा रद्द होतात, वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या मुलांचं वय निघून जातं, तेव्हा संसद शांत असते. मग अशा वेळी या तरुणांनी काय करायचं? गप्प बसून रामदेव बाबांचं अनुलोम विलोम करत राहायचं का? अजिबात नाही. लोकशाहीत रस्त्यावर उतरून प्रश्न विचारणं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि हाच अधिकार जेव्हा जेनझी वापरते तेव्हा प्रस्थापित व्यवस्था हादरते. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते, संस्कृती म्हणजे अन्याय गप्पपणे सहन करणे नव्हे. संस्कृती म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणं. आजचा जेनझी तरुण अंधभक्त नाही, त्याला स्वतःचे अधिकार माहित आहेत. तो बाबांच्या जाहिरातींमधील भेसळही ओळखतो आणि त्यांच्या विचारांमधील दुटप्पीपणाही ओळखतो. बाबा रामदेव यांनी स्वतःच्या पतंजलीच्या बिझनेसवर आणि बिघडलेल्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं तर देश हिताचं ठरेल. नाहीतर जेनझीला उत्तर कसं द्यायचं हे चांगलंच ठाऊक आहे. तुम्हाला काय वाटतं? बाबा रामदेव यांचं विधान योग्य होतं की आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या जेनझी तरुणांचं आंदोलन बरोबर होतं? संजय राऊत आणि अभिजित दिपके यांनी दिलेलं उत्तर तुम्हाला पटलं का? तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा, खास करून जेनझी मित्रांशी शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, कारण आपण असेच रोखठोक आणि सत्य मुद्दे समोर आणत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.